सांगाल साहेब, जिल्हा परिषद निवडणूक लागली त्या संदर्भात काय सांगाल? नाही, जिल्हा परिषदेची निवडणूक आता लागलेली आहे. या निवडणुकीला सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यामध्ये ह्यांच्याबरोबर अजितदादा गट आणि आम्ही एकत्र येऊन आघाडी करून या ठिकाणी निवडणुकीला समोर जातो. कोरेगावमध्ये एकांबे गट आहे, तो चर्चेचा विषय चाललेला आहे, त्या संदर्भात काय सांगाल? सगळेच विषय चर्चेचे आहेत गटामध्ये आणि या गटामधल्या असलेल्या चर्चेच्या विषयासंदर्भातून मला वाटतं की निवडणूक चांगल्या होती. लोकांमध्ये बदलाव करण्याची प्रवृत्ती आहे, विचार आहे आणि मला वाटतं की आत्तापर्यंतच्या सगळ्या ह्याच्यामध्ये लोकांनी अनुभव 10 वर्षाचा घेतल्यानंतर चांगले उमेदवार आम्ही दिलेले आणि एकोप्याने आम्ही ही निवडणूक चांगल्या पद्धतीने करून घेऊ. 2 आमदार एकांबे गटासाठी, एक उमेदवार आणि एक 2 आमदार त्या ठिकाणी फाईट आहे, काय सांगाल? ते दोन्ही आमदारांनी लसीके सुरू केलेलं आहे, एक सामान्य एक उमेदवार दिला आहे, तुम्ही ते काय सांगाल? कुठे त्या एकांबे गटामध्ये काय 2 आमदारांनी त्या ठिकाणी ताकद लावलेली आहे पणाला आणि एक उमेदवार आहे, एका उमेदवारासाठी काय सांगाल? नाही, उमेदवार दोघांचे आहेत आणि दोन्ही आमदारांनी तिथं ताकद लावली ना. आम्ही सगळीकडे ताकद लावली आहे निवडून येण्यासाठी. दुसरा विषय की कोरेगाव खटावमध्ये 98% पाणी आणले असं विद्यमान आमदारांनी सांगितलं आहे, त्या ते संदर्भात काल लगेच आलं आणि लगेच पाणी आलं अशा प्रकारची जे काय राजकारणामध्ये प्रसिद्धी करण्यासाठी काही बोलायचं हे वर्षानुवर्ष केलेलं आम्ही सगळ्यांनी काम आहे. 90% कामं आम्ही केली आणि 10% फक्त त्यांना संधी भेटली त्याची प्रसिद्धी केली. बाकी लगेच एका दिवसात ह्या योजना होत नाही हो. लोकांना एवढं तुम्ही चुकीचं सांगताय, एवढं होत नाही. आणि तुम्ही पाणी मत नाही दिलं तर पाणी देणार नाही, असं कधी योजना असते काय? खोटं बोला पण रेटून बोला. एकांबे गटामध्ये दयानंद भोसले यांच्यावरती विद्यमान आमदार आहे, त्यांनी एवढी मोठी ताकद लावली आहे, त्या संदर्भात काय सांगा? लोकांनी निवडणूक हातात घेतल्यानंतर ताकद राहत नाही आणि ताकदीचा परिणाम होत नसतो. लोक निवडणूक हातात घेत आहे. मला चित्र सगळीकडे तसंच दिसतं आहे. मला वाटतं तिथं 100% विजय चांगला होईल.